नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्हाला थोडं आवाजमध्ये वेगळं वाटत असेल, खरं तर माझी तब्येत खूप खराब आहे। 3-4 दिवस तसंच मी काढलं, कामावर वगैरे गेलेली आणि इथं मला जर वगैरे पण आलंय, ते पण मी इग्नोर वगैरे करून कामाला वगैरे गेले। पण आता काही माझी कॅपॅसिटी नाही आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त झालं तर हँडल नाही करू शकणार मी। एकतर मी इथं एकटे असते, त्याच्यामुळं हॉस्पिटलला वगैरे जाण्याच्या थोडं तर हालतमध्ये पाहिजे। माझी कॅपॅसिटी नव्हती सकाळी उठण्याची वगैरे, तरी पण उठले मी कशी तरी, कारण की नाही उठले परत जेवलं नाही की परत खूप त्रास वगैरे होईल। आणि तसंच पडलं ना आजारीमध्ये, कधीही म्हणजे जास्त फील नाही होऊन द्यायचं आपल्याला की जास्त आजारी वगैरे। हां, थोडं आपण बेटर आहे, चांगलं आहे असं स्वतःला सांगत राहायचं। तर मी 8:30 वाजता उठले, आत्ता 9 वाजलेत, तर आता मी स्वयंपाक नाही करू शकत, काहीतरी थोडंसं खाते, दुकानमध्ये जाते, मॅगी आणते। तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही आज सर्वांनी बघत राहा, तर तुम्हाला दाखवते आजचं माझं डे। आज दिवस तर काहीच खास असणार आहे, तब्येत तर खूप खराब आहे। उद्या तर मला आज निवांत आराम करून मला उद्या जायलाच हवे, मग आता आराम केलाच पाहिजे चांगला। हे खूप असं काय म्हणतात, ताप येऊन वगैरे गेलं आहे मला, असं गरम वाफा वगैरे मारते, खूप दुखतं आहे ते आणि शरीर दुखतं आहे, ते हातपाय वगैरे, अंग सगळं ते वेगळंच। बरं चला, आता मी मॅगी वगैरे करते, त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला पाहिजे। खाल्ल्याशिवाय तर काही नाही। गोळ्या वगैरे डॉक्टरकडे गेलेले, गोळ्या वगैरे आणल्यात, ते म्हणाले टेस्ट वगैरे, कधीही गेलं ब्लड टेस्ट कर, ब्लड टेस्ट, प्रत्येक वेळेस ब्लड टेस्ट करून मला तर रक्तच कमी येतं, हिमोग्लोबिन कमी येतं, काय सोडा, केलं तर पाहिजे चेकअप वगैरे। जाऊन दुकानमध्ये इपी आणले, इपी करते म्हणजे थोडंसं खाऊन वगैरे येते, बाकीची कामं पण येते, थोडी आरामात तरी थोडा वेळ घेऊन करायचं पाहिजे, पूर्ण झालीच पाहिजे, करते तसं। पातेले छोटे घेतले, त्याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवले थोडंसं, मसाल्याची काढ ठेवली पाहिजे, सगळ्यामध्ये पुढे मसाल्याचं मॅगी मसाला काढून ठेवला, पाणी उकळायला लागलं, पाणी उकळते तोपर्यंत हे मसाल्याचे पुढे एका साईडला काढून घेऊया आपण। सगळ्या मसाल्याचे पुढे वेगळ्या करून घेतल्या, आता मॅगी आपण मॅगी टाकूया आपण ह्याच्यामध्ये सगळ्या। दोन टाकल्यात आपल्या, झाले। आता हे बॉईल होऊ द्या चांगले, तर मग मसाला टाकते नंतर मी। थोडंसं भाजून घेऊया, हे कपड्यात खाते मी, ते कपड्यात शिजून जाईल, कपडे मी खाते टाकायचं, हे खाते तू पण असं खातं का? छान लागतं, म्हणजे मला पहिलाच कळलं की असं पण खातात कच्चा। त्यामध्ये मसाला टाकून घेते मी, थोडंसं शिजल्यानंतरच टाकते थोडंसं, कारण की पूर्ण पातेलंच लागतं ते मसाला, ते मला नाही आवडत। सगळ्यात पुढे मसाल्याचे टाकून जरा हलवून घेते, ह्या गोळ्या खायचे जेवणाच्या अगोदर आहेत, पण नाश्त्याच्या अगोदर खाल्लं तर चालतं का, मी विचारलं पण आहे डॉक्टरला कधी,
जाऊ द्या, काहीतरी खाते ना त्याच्या आधी खाऊ. रात्री एक गोळी खाल्ली, आता एक गोळी. रात्री डॉक्टरकडे गेलेली, गोळी पण निघत नाही. गोळ्या खाऊन खाऊन मला कंटाळा आला. हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं ना मला तर असं हसूच येतं. प्रत्येक महिन्यात नाही आठवड्यात दररोज तर मी जायची माहिती आहे. आता बंद केलं आहे थोडं म्हणजे आत्ता मागच्याच महिन्यात मी गेलेले 2दा. आता ह्या महिन्यात आलंच जायला. गोळी खाते हे. जेवढ्यात मी जेवली नाही ना तेवढ्या त्याच्यापेक्षा जास्त मी गोळ्या खाल्ल्यात. एकवेळेस मला भीती पण वाटते गोळ्या जास्त खायला नको वगैरे, पण काय करणार, तब्येतच अशी आपली शरीर. गोळ्या खाल्ल्याशिवाय थोडाही फरक पडत नाही. ऑप्शन नाही आपल्यापाशी, खायच्याच. मॅगी झाली असेल आता, बघते मी मॅगी. मॅगी जास्तच झाली प्रमाणाच्या बाहेरच. मॅगी मी खूपच बनवली, असू द्या, ओके, काय प्रॉब्लेम. त्यांचा गोठ आहे तिथं, बकरी वगैरे तुम्ही बघताय. आणि ती गाय आहे ना, तिला वासरू पण झालं आहे छोटंसं, लय गुंडस आहे माहिती आहे का. आणि हा बघा त्यांचा ट्रॅक्टर. हे जांभळीचं झाड आहे आमचं, तर त्याला मी काढू नाही शकत, चढण्यासारखं नाही आहे ते. खाऊन घेते, कंबरी खूप दुखायला लागली आता मला. पण कपडे पण धुवायचे, स्वयंपाक पण करायचे, जेवण वगैरे. फक्त मॅगी खाऊन नाही चालणार, तुझ्या मला कामाला पण जायचे. चेहरा बघा पूर्ण कसा माझा तुला, हे तर खूप त्रास देतो. ओके चला, घेते मी खाण्याचं हे. जेवणाच्या आधी मी जेवत असताना ना मला कार्टून वगैरे बघायची खूप सवय, तर मी आता कार्टून वगैरे लावते आणि खाऊन घेते तुम्हाला, आणि खाऊन घेते सोबतच.